नवी मुंबई विमानतळाचं भूसंपादन बेकायदेशीर असल्याचं म्हटलेलं आहे मुंबई हायकोर्टानं। राज्य सरकार आणि सिडकोला मुंबई हायकोर्टानं फार मोठा झटका दिलाय। तातडीची गरज म्हणून जबरदस्तीनं भूसंपादन करणं बेकायदा असल्याचं कोर्टानं म्हटलंय। बाजू न ऐकताच जमीन संपादित करण्याच्या निकषाविरोधात पनवेल इथल्या वहाळ गावातील शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि याच याचिकेवर सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टानं हे मत नोंदवलं। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेल्यात त्यांच्याकडून। शिल्पा, काय नेमकं या सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे याबाबत, आणि आता गावकरी याबाबत आणखी कुठली आक्रमक भूमिका घेणार आहेत का? रिद्धी, आपण जर पाहिलं तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय पर्यायी विमानतळ म्हणून उभारण्यात आलेलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूसंपादन बेकायदेशीर असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिलेला आहे। न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने दिलेल्या या निर्णयामुळे विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्याला सिडकोला आता मोठा झटका बसलेला आहे। नवी मुंबईचे विमानतळ उभारण्यासाठी सिडकोने केलेले भूसंपादन कायद्याला धरून नसल्याचं आता हा निकाल आलेला आहे। विशेष म्हणजे उल्वे असेल, बामणडोंगरी असेल किंवा वहाळ आजूबाजूची जी गावं आहेत त्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। शेतकऱ्यांतर्फे ही बाजू मांडण्यात आली होती, त्यामुळे आता जो खंडपीठाने निकाल दिलेला आहे किंवा शेतकऱ्यांची ही मागणी आता उच्च न्यायालयाने मान्य केलेली पाहायला मिळत आहे। विमानतळ प्रकल्पासाठी 1894च्या कायद्याखाली करण्यात आलेले भूसंपादन बेकायदेशीर असल्याचा महत्त्वपूर्ण निवाडा देण्यात प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचे नव्याने 2013च्या कायद्यातील तरतुदीनुसार भूसंपादन करून भरपाई निश्चित करण्याचे आदेश आता सिडकोला प्रशासनाने दिलेले आहेत। त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांना कुठेतरी दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्यांना जो दिलासा मिळालाय तो प्रत्यक्षात उतरणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। जी शिल्पा, धन्यवाद या माहितीसाठी।